आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्यासोबत माझ्या दिराची आणि जावेची दोघांचीही ॲनिव्हर्सरी आहे। तर आज हे 4 वाजता घरी आले, मी जॉबवरून 8 वाजता आले। त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि सगळे बसले होते मस्ती करत। तर इथे बघा स्वानंदी कशी खेळते। त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही बाहेर फिरायला गेलो। तर स्वानंदी ह्या डॉगी सोबत खेळतच होती, तिला खूप मस्ती वाटत होती आणि भारी वाटत होतं। बघू शकता तुम्ही तिचे एन्जॉयमेंट। तर 12 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो। तर आहोंनी माझ्यासाठी डेअरी मिल्क आणली होती आणि ती खाल्ली आणि नंतर आम्ही सगळे झोपायला गेलो। तर झोपायला 1 वाजले होते, वरती गेलो आम्ही झोपायला। ह्या बघा, ह्या मुलीने आम्हाला अजिबात झोपूनच दिले नाही। पूर्ण रात्रभर ती सारखी जागी होत होती कारण तिला खूप जास्त गरम होत होतं। तर असं सकाळ झाली, सकाळी उठल्यानंतर बघते तर बघा माझ्या फेसवरती किती मोठा पिंपल आलाय। आणि खरंच चांगल्या दिवशी कसं ह्या पिंपलने ना दिवसाची वाटच लावली यार। मला नाही आवडत असं चांगल्या ओकेजनला असं पिंपल येतात बघा। आणि हा रात्रीतच आलाय बरं का। तर चल बाबा ये आता काय। त्यानंतर छान मी फ्रेश झाले। फ्रेश झाल्यानंतर बाहेर आले तरी सुद्धा हा पिंपलच मला दिसत होता। काय करणार यार आता ह्याला। आता ये बाबा, तुला यायचं तर ये। आणि आमच्या ॲनिव्हर्सरीच्या कशा झोपा झाल्या, त्यानंतर वरती गेल्यानंतर गुड मॉर्निंग। हे कोण उचलायचं? वा, उठा चला, 8 वाजले तिथं, कधी जायचं। त्यानंतर मी खाली आले आणि सगळं प्रिपरेशन केलं कारण आज दिवसाची सुरुवात ना रव्यापासून होणार होती। आज म्हणजे की काहीतरी गोड बनवायचं असं ठरलं होतं। तर पप्पा मला बोलले की छान शिरा बनव। तर त्यासाठी इकडे बघा मी तूप टाकलं, त्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्स टाकले आणि छानपैकी त्यांना रोस्ट करून घेतलं। तुम्हाला झोप आली? आमचा काही बर्थडे नव्हता, अॅनिव्हर्सरी होती, पहिलीच अॅनिव्हर्सरी होती। हा, गप्पा सवाले, गप्पा। इथे मम्मी आणि वहिनी होत्या, दोघी जणी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या। त्यांच्यासोबत मी भांडत होते की माझ्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही मला रात्री 12 वाजता का नाही विश केलं। तर इथे बघा रवा भाजतीये मी तुपामध्ये, त्याचा इतका छान सुगंध येतो की काय सांगूया। सिरियसली मला कंट्रोल होत नव्हतं, कधी खाते असं झालं होतं। तर इथे ना आईंना विचारलं मी की डाळडा आणि तूप दोन्ही एकत्र केल्यावर खरंच छान होईल करावा। कारण आई आधी मला बोलले होते की डाळडा पण टाक, म्हणून मग मी टाकला। तर खरंच खूप छानही झाला होता। इथे मी जाऊबाईला वेलचीची पूड करायला लावली होती। खरं तर वेलची, सुंठ, जायफळ हे तिन्ही पण टाकायला हवं होतं, पण मी आता घाईघाईत होते त्यामुळे मी फक्त वेलची पूडच टाकलेली। इथे बघा कशी छानपैकी हिला कामाला लावलेली मी। इथे आता केळी टाकून घेतली आहे, छान परतवून घेणार आता हे सर्व मी। इथे आता 1 वाटी साखर टाकली आणि ती साखर छान मेल्ट होईपर्यंत मी परतवून घेणार। त्यानंतर इथे दूध टाकले। आता हे दूध ना मी प्रमाणानुसारच टाकते, जसं लागेल तसंच दूध टाकलंय बरं का।
आणि नंतर झाकून ठेवायचं. फायनली आपला रवा रेडी झालाय आणि आता तो मी सगळ्यांना सर्व करते. तर याआधी मी पहिलं देवाला ठेवला होता, ती व्हिडिओ क्लिप मी घेतली नाही आहे, डिलीट झाली आहे माझ्याकडनं, होती पण ती डिलीट झाली. त्यानंतर इथे छान सर्वांना मी सर्व करते. खरं तर वास इतका छान येत होता की काय सांगू, आणि खरंच इतका टेस्टी पण झाला होता. म्हणजे छान, आपणही हॅपीली बनवलं तर हॅपीली छानच होतात गोष्टी. तर अशा पद्धतीने माझा रवा झाला होता. तर इथे आता सगळ्यांसाठी प्लेट्स रेडी केल्या आणि सगळ्यांना सर्व केलं आणि छानपैकी सगळ्यांना विचारलं मी की कसा झाला, मला नक्की सांगा. तर सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्हाला पुढे दिसतीलच की काय देत आहेत सगळे. तर इथे ना मी नवरोबासाठी छानपैकी स्पेशल असा हार्ट बीट काढून सगळे काजू बदाम वरती घेतले, छान हार्ट बनवलं त्याचं आणि नवरवासाठी घेऊन गेले होते. खरं तर स्पेशल डे म्हटल्यानंतर नवरवासाठी स्पेशल आपण करायलाच हवं की नाही. तर असो, मी छानपैकी घेऊन गेली त्यांच्यासमोर आणि त्यांची रिॲक्शन पण मला म्हणजे खूप छान वाटली, सॅटिस्फाईड होते त्यांच्या रिॲक्शनला मी. आणि बघा तुम्ही त्यांची रिॲक्शन. कसं झालंय शिरा जरा हा कमेंट करा पटापट. कसं झालंय ग शिरा? नुसतं नका बोलू, खरं सांगा. इथे ना नवरोबाने मला त्यांच्या हाताने शिरा भरवला होता. यार खरंच खूप भारी वाटत होतं, सिरियसली. तर इथे आम्ही सर्व शिरा वगैरे खाल्ला, कपडे वगैरे धुतले, सगळं घरचं आवडलं आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो मुंबादेवीचं दर्शन घ्यायला. कारण दिवसाची सुरुवात गोड शिऱ्याने तर झाली, त्यानंतर ना आता गोड देवाचं दर्शन घेऊनच पूर्ण दिवसाची सुरुवात करायची होती. म्हणून मग आम्ही मुंबादेवीला गेलो. तर बघा, हे पिल्लू माझ्याकडेच होतं पूर्ण रात्रभर जागलं आणि दिवसभर आता बघा सारखं झोपा काढतंय. म्हणजे खरंच यार किती सुकून लाईफ आहे खरंच. तर फायनली आम्ही इथे मस्जिद स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्ही निघालो मुंबादेवीकडे. तर बाहेर बघा तुम्ही, पोहोचल्यावर तिथे इतकी जास्त गर्दी होती आणि प्रचंड ऊनही होतं की बापरे विचारूच नका. तर अशा पद्धतीने तिथे साईडला लाईनला उभं होतं ना, तिथे दादा होता, त्याच्यापाशी हे सगळं साहित्य घेतलं आम्ही, नारळ, ओटी वगैरे. तर त्याच्या इथेच ना त्यांनी मोबाईलवरती लाईव्ह आरती लावलेली, तिचं आरतीचंही दर्शन आमचं झालं आणि आरती पण मिळाली. तर बाहेर बघू शकता तुम्ही किती प्रचंड जास्त गर्दी आहे. तर ह्या गर्दीत पण मी शूटिंग केलं, अलाउड नाही आहे बट केलं मी. तर त्यानंतर निघालो. तिथून निघाल्यानंतर ऊस पिलो बाबा, कारण की खरंच हायड्रेटेड राहणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे छानपैकी आम्ही ऊसाचा रस पिलो आणि तिथून परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर आता पुढचा व्लॉग बघायचा असेल ना तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला माझा हा व्लॉगला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर बघा आता तिथून आम्ही परत पुन्हा मस्जिद स्टेशनला वरती गेलो आणि तिथे बघा ह्या दोन अशा वंदे भारत ट्रेन जात होत्या. बघायला यार किती भारी वाटतंय ना, सिरियसली. मला तर एरोप्लेन बघायला, ह्या वंदे भारत ट्रेन बघायला, म्हणजे वंदे भारत नाही कुठली पण ट्रेन बघायला मला खूप भारी वाटतं. एरोप्लेन बघायला पण मला खूप भारी वाटतं. लहानपणी मी म्हणजे घरावरतून एरोप्लेन जायचं तर बघायचे ना, मला खूप भारी वाटायचं. इथे बघू शकता इतकं ऊन आहे की मला सुचत नाही, मी कधी डोक्यावरती घेत नाही, बट मला हे ऊन खरंच सहन होत नव्हतं. तर अशा प्रकारे आम्ही CSTला पोहोचलो आणि तिथून पुढे ही डबल डेकरची बस मी पहिल्यांदा बघितली आहे मुंबईमध्ये आणि मी तिच्यात नाही बसले, पण नेक्स्ट टाइम मी नक्की बसेल. तर अशा पद्धतीने तिथून आम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेलो. तर छानपैकी फोटो व्हिडिओज काढले
आणि तुम्ही बघू शकताय भूक लागली आहे म्हणून आम्ही तिथे गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेरच तिथे एक आहे स्नॅक्सचा कट्टा, तिथून आम्ही फ्रँकी घेतलेली नवरोबाने छानपैकी मिसळपाव घेतलेला आणि दीर आणि जावा आहे त्यांनी सँडविच घेतलेलं. पण खरं सांगू हे तीनही पदार्थ एकदम बेचव होते, म्हणजे वेस्ट ऑफ मनी. म्हणजे 10 रुपयाचा वडापाव जो सुकून देतो ना ते हे खाऊन आम्हाला काहीच सुकून मिळाला नाही. तर असं होतं काय पोटाची भूक होती ती खाल्लं. त्यानंतर न ह्याचा मला इम्पॅक्ट खरं संध्याकाळी पडलं. तर असं इथे बघा आम्ही मस्तपैकी गेटवे ऑफ इंडियाला आलोय, काय सुंदर दिसतंय ना. आणि इकडे साईडला बघा तुम्ही ताज हॉटेल. काय आहे म्हणतात ताज हॉटेलमध्ये 500 रुपयाला चाय भेटते. 10 रुपयाची चाय आणि 500 रुपयाची चाय काय डिफरन्स असणार आहे यार. खरंच असो ज्यांचं काम आहे त्यांनीच तिथे जावं. तर इथे छानपैकी नवरोबाने माझ्या बोटचे तिकीट्स काढले आणि तिथून पुढे आम्ही निघणार होतो एलिफंटाला. तर आता एलिफंटाच्या व्लॉगसाठी तुम्ही नक्की मला ह्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्लॉगला बघण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट म्हणून मेन्शन करा. चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा. एलिफंटाला पोहोचलो पण ह्या मंकी बॉयने यार आमचा पिशवीच पकडून नेली. तर असो त्याने पकडून नेली तर काय त्याच्यासाठीच होतं, तो प्रसाद आहे आणि तो देवालाच केला. तर नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघायला विसरू नका ह्या मंकी बॉयने कशी पिशवी आमची पळवली ते. तर चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.